नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 7वे ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आज आपण सूक्ष्मजीवांचा औद्योगिक क्षेत्रामध्ये कशा प्रकारे उपयोग केला जातो, यांचा वापर करून काय काय पदार्थांमध्ये उपयोग केला जातो हे आता आपण बघत आहोत। त्यातल्या आधी आपण दुग्धजन्य पदार्थ बघितलेले आहेत, दुग्धजन्य उत्पादनं त्यापासून काय बनतात ती। आता आज आपण त्यातील म्हणजे योगर्ट उत्पादनात सूक्ष्मजीवांचा उपयोग कशा प्रकारे करतात त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत। चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। योगर्ट उत्पादन यामध्ये लॅक्टोबॅसिला जीवाणूच्या मदतीने तयार झालेल्या दह्याला योगर्ट म्हणतात। त्याचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते। दूध तापून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेलब्रुकी या जीवाणूंचे एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळले जाते। स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो। लॅक्टोबॅसिलसमुळे ॲसिडाल्डिहाइडसारखी संयुगे बनतात व दह्याला विशिष्ट स्वाद मिळतो। योगर्टमध्ये आता आजकाल फळांचे रससुद्धा मिसळून विविध स्वाद तयार केले जातात। उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगर्ट, बनाना योगर्ट। योगर्टचे पाश्चरीकरण करून जे जास्त टिकवता येतात त्याला प्रोबायोटिक गुणधर्म वाढतात। आता लोणी म्हणजे बटर। आपल्या घरामध्ये आपलं विरजण लावून त्याचं आपण ते काही दिवस ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याचं आपण घुसळून त्याचं लोणी तयार होतं आपलं, असं वरतून खाली ते ताक राहतं पाणी। तर इथे कसं करतात बघा, स्वीट क्रीम व कल्चर असे 2 प्रमाणात हे मिळवले जाते। त्यापैकी कल्चर प्रकारच्या उत्पादनात सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो। आता चीज निर्मिती बघूयात। जगभरात चीज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, वापरले जाते आणि जगभरात जेवढ्या गायी आहेत उपलब्ध त्यांच्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते। सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व सूक्ष्मजैविक परीक्षण होते। दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात। यामुळे दुधाला आंबटपणा येतो। यानंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते। ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळालेला रेनेट विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकांपासून मिळवलेला प्रोटीएज हा विकर उपयोगात आणून शाकाहारी चीज बनते। दह्यातून पाणी वेगळे काढले जाते। घट्ट दह्याचे तुकडे कापणे, धुणे, रगडणे इत्यादी, नंतर मीठ घालणे व त्यात आवश्यक ते सूक्ष्म जीव, रंग, स्वाद मिसळून चीज तयार होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली जाते। नंतर हे दाबून त्याचे तुकडे केले जातात व परिपक्वतेसाठी साठवले जाते। तर हे चीज आणि बटरचे इथे त्यांनी फोटो आपल्याला दिलेले आहेत। तर यातले विचार करामध्ये त्यांनी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं बघूयात आता आपण। माहीत आहे का तुम्हाला, दुग्धजन्य पदार्थांच्या औद्योगिक उत्पादनात अतिशय स्वच्छता राखावी लागते व निर्जंतुकीकरण करावे लागते, कारण जीवाणूंना विषाणूंपासून धोका असतो। म्हणून जीवाणूंच्या विषाणू विरोधक प्रजाती विकसित करण्यात आले आहेत। औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्रात अलीकडे सूक्ष्मजीवांच्या उत्परिवर्तन प्रजातीचा वापर वाढला आहे। उत्पादनासाठी आवश्यक असणारेच बदल घडवून आणतील व अनावश्यक प्रक्रिया पदार्थ टाळले जातील अशा प्रजाती कृत्रिमरित्या विकसित केल्या जातात। आता कॉटेज क्रीम, मोझरेला हे चीजचे प्रकार मऊ आहेत व हे अतिशय ताजे नुकतेच बनलेले चीज असते। 3 ते 12 महिने ठेवून ते कडक चेडार चीज बनते आणि 12 ते 18 हे महिने मुरलेले एकदम कडक चीज पार्मेसान चीज